चला मॅचला आपण सुरुवात करतोय. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल आणि आजच्या दिवसातील ही अंतिम लढत आपण पाहतोय. एका बाजूला टीम फळेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय दानवाव संघ. मॅचला सुरुवात. चला आपण गेम ऑन करायची आहे. विशाल आणि दर्शन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रमोदला आपण पाहतोय. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओडव्या बाटण्या ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे लेखबाशी एक धाव. क्या बात आहे. हा ऍक्शन आपण पाहू शकता. आज हॅरिस सरांचा देखील शेवटचा दिवस आहे या स्पर्धेमध्ये आणि आज देखील ते प्रेक्षकांची मने जिंकतायत आणि इथे मात्र चांगलं या ठिकाणी मात्र कार्य त्यांचं देखील राहिलं आहे. मनोज चौधरी यांच्याकडून विकेट सॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कॅश प्राइज ऑन आहे. आमचे रोशन संते सर इथून रजा घेताना हा फटका दमदार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आणि तिथे चेंडूला थांबवलंय. फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळाली आणि इथे मात्र या धावफलकावरती जोडल्या जातील 3 धावा. हो 3 धावा. पहा ऍक्शन पहा. आज मनोरंजन केलंय या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 4 धावा आहेत. चार धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रमोद आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या एका ट्रॉफीचा हकदार होईल. ओ सेन्सिबल क्रिकेट. चांगला चेंडू होता. त्याला इथे मात्र सन्मान दिलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आणि इथे मात्र एकच धाव मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. आणि इथे मात्र पुनश्च हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र सध्याच्या घडीला प्रमोदला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा आहेत. ओ हाफ ट्रॅकर होता. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल परंतु पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये बॅटर सुरक्षितरित्या पोहोचलाय देखील. पॉपिंग क्रेज मध्ये अगदी सुरक्षितरित्या पोहोचलेत आणि इथे मात्र पंचांचा नॉट आउटचा इशारा जरूर आलाय. लेगबायशी एक धावा. या पंचांशापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. येईल लेगबायशी एक धाव धावफलकावरती जोडले जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 6 धावा आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चला वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. वेळ तुम्हाला पंचांनी जरूर दिलाय 15 मिनिटांचा सुरुवातीच्या 3 षटकांसाठी. ओ इथे हुक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या बाहेर. ओ व्हॉट ऍक्शन. षटकार.
क्या बात आहे. चांगले संगीत व्हॉलेंटियर्स आपण देखील थोडंसं सहकार्य करा बॉल आणण्यासाठी, तुमचं देखील कौतुक असेल. अरे सर इन ॲक्शन मोडमध्ये आहेत कारण की अंतिम मॅच आहे आणि या स्पर्धेत हे देखील त्यांचा आजचा शेवटचा दिवस आहे. पहिला दिवस आणि शेवटचा दिवस देखील असेल. मग उद्यापासून आमच्यासोबत ते दुसऱ्या स्पर्धेला असतील, तिथे देखील चांगला परफॉर्मन्स ते करतील यात मात्र शंका नाही आहे. परंतु आज इथे आपण पाहिलं तर मस्कवच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची मने त्याने मात्र जिंकलेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती तब्बल 12 धाबा पहिल्या षटकाच्या अखेरीस. इथे फटका दमदार आहे. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. पहिला चेंडूवरती बिग हिट षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. हा षटकार आला आणि या षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. हो आणखी एक चांगला स्ट्रोक अप ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफला सज्ज आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यष्टी रक्षक आता मात्र बीट झालेत. धाव संख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. आता अपील अपील लाऊड आपण यास फिंगर अप आणि फलंदाज असेल बाद. माघारी परतावं लागेल फलंदाज दर्शनला. दर्शन बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार. हो समोरच्या दिशेनं चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 4 षटकांची मॅच आहे त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ देखील राहिलाय. दोन्ही संघांना देखील आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण की सकाळच्या सत्रापासून आपण जे काही केलंय आणि त्याचं फळ जर आपल्याला मिळवायचं असेल तर इथे मात्र आपल्याला ही मॅच जिंकणं गरजेचं असेल कारण की ही मॅच जिंकली तर मग एक ट्रॉफी या स्पर्धेची मानाची आपल्या नावावरती राहील. हो लो फुल टॉस चेंडू पुनश्च ऑफ ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. धावतोय आणि तिथे मात्र आउटफील्ड फास्ट चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
थँक्यू डीसी. आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक असतील 12, कारण की आता 12 चेंडूमध्ये धावा बनल्यात तब्बल 26 बनल्यात. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक असेल आणि गोलंदाज हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ बाकफूटला गेले, बाकफूट पंच केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डी लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार, दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवरती कौतुक करावं लागेल फळेगाव टीमचं देखील, ज्या पद्धतीची फटकेबाजी ते अशा दिवसामध्ये करतायत. ओ मिस्टामिंग चेंडू हवेत आणि इथे फलंदाज बाद. आणखी एक झटका मधाच्या आतमध्ये टीम फळेगावला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. फळेगावचे समाजसेवक तथा उद्योजक गणेशजी जाधव यांना विनंती असेल आपण मंचावरती या. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आहेत, 30 धावा धावफलकावरती. आणि आता नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती विष्णूला आपण पाहतोय. ऋतिकजी बांगर आपण देखील मंचावरती या. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती येऊन या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, आपल्यास विनंती असेल. टीम दानबाव, हा षटक तुम्हाला आता 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं, या गोष्टीची नोंद घ्या, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र लगेचच माघारी परतले दोन्ही बॅटर्स. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विष्णू आला आणि विष्णूने पहिला चेंडू इथे डॉट खेळून काढलाय. त्याच्या सोबतीनं संदेश आहे. सलामीची जोडी आपण पाहिली, विशाल आणि दर्शनने एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला आणि आता सध्या ते डगआउट मध्ये आहेत. आणि आता जबाबदारी असेल संदेश आणि विष्णू वरती. चांगली फाईट करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. हर्षल गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बिग हिट केला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. ओहो व्हॉट अ कॅच, कमालीचा कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. एका हाताने हा झेल टिपला. ऍक्शन रिप्लाय जरूर आपण चेक करूयात, कारण की इथे मात्र थोडीशी लेन खेचली होती. गोलंदाजाने त्याच्यावरती पुल केला होता. चेंडू बराच वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डी लाईनच्या दिशेनं आले आणि एका हाताने हा चेंडू झेल घेतलाय. फलंदाज बाद.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता देवीश दाखल झालाय. चांगला फटका एक्झिक्यूट जरूर केला होता विष्णूने, परंतु चांगला झेल देखील क्षेत्ररक्षकाने घेतला. हो, आता मात्र पाहावं लागेल आणि या स्पिंगर अप ओ ह्युटी आणखी एक फलंदाज बाद. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाज देवेश शून्यावरती बाद. धावसंख्या धावफलकावरती 30 वरती कॉन्स्टंट आहे आणि आता विकेट सॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज हर्षलला आपण पाहतोय. विकेट सॅट्रिक होईल का, कारण की या षटकातील अंतिम चेंडू आहे. यस, डेड बॉल. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकेट सॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज हर्षलला आपण पाहतोय. हो, आता मात्र शरीराचा वेध घेतलाय. धाव घेतली जात नाहीये. एक धाव आली असती परंतु धाव घेतली नाहीये आणि इथे मात्र स्वतःवरती विश्वास दाखवलाय. अंतिम षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर संदेशने विश्वास दाखवला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास आता मात्र स्वतःवरती दाखवला आहे ॲज अ बॅटर संदेशने आणि स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 30 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करत महत्वाच्या 3 विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाज हर्षलला कौतुक करावं लागेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम दाळंबाव संघ जास्तीचा वेळ तुम्ही आता खर्च करू नका, कारण की आता मात्र 5:45 वाजलेले आहेत आणि तुम्हालाच तदनंतर बॅटिंग देखील करायची आहे. मॅच ऑन. अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देवेश. ओ, फटका दमदार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डी लाईनच्या बाहेर. कमालीचा स्ट्रोक. सीमा रेषा पार. षटकार. बरा स्ट्रोक त्याच्यावरती षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती आता 36 धावा धावफलकावरती. अंतिम 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. संदेश स्ट्राईक एंडला सज्ज आहे. हो, आणखी एक मोठा फटका आणि त्याच्यावरती बॅक टू बॅक दुसरा षटकार. अजय जाधव या आपण मंचावरती. आमचे भगवान दादा कोर तुम्हाला बोलवतात, आपण प्लीज या. आमचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, या आपण. तर गणेशजी जाधव यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, कारण की आता फटकेबाजी दमदार राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका तुम्ही. टीम मीटिंग आता करू नका. तुम्हालाच बॅटिंग करायची ही सूचना आम्ही याआधी देखील केली आहे, कारण की आता 5:45 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता मात्र अंधार देखील होईल आणि त्यानंतर बॉल सीमारेषेबाहेर जाणार नाहीये. 4 षटकांची मॅच आहे. दाळबाव संघ ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही वेळ अधिक खर्च करा, काही हरकत नाही, परंतु तुम्हाला बॅटिंग करायची आहे या गोष्टीची आपण नोंद घ्या. 2 तल आले. तिसरा येईल का? पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल.
डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल, बॅक टू बॅक सलगचा तिसरा षटकार. संख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल 48 धावा. अजूनही 3 षटकार आले तर मग 10,000चा. आता सेन्सेक्स रेट वाढलाय गणेश जाधव यांच्याकडून. 3 षटकार तर आलेत, अजून 3 आले तर मग 10,000. 2,000 तर गमावल्या. आता मात्र चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावरती. काल फळेगावची स्पर्धा कव्हर केली, तिथे संदेशचं मोळाचं सहकार्य देखील लाभलं होतं आम्हाला देखील. आणि आता बॅटिंग दमदार करतो मधाच्या आतमध्ये. 3 चेंडू अंतिम शिल्लक. ओ स्क्वेअर कट केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत कणकणीत चौकार. मधील धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट, 52 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क, फुलटॉस. आणि इथे घडलंय काय, बॅटर बीट आणि यष्टीरक्षक बीट. शॉट फाईनला बीट करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॅटची कडा घेतली आणि फाईन लेगच्या दिशेनं बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रवीण जी आरबीचे अध्यक्ष यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज षटकारासाठी आले. आणि इथे मात्र दरम्यान घडलंय काय, तर आता मात्र पंचांचा 22चा इशारा आलाय. अंतिम चेंडूवरती एक धाव आली आहे आणि अशा पद्धतीनं सुरुवातीच्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 57 धावा. आणि जिंकण्यासाठी आता 58 धावेंची आवश्यकता असेल टीम शिवतेज दानबाब या संघाला. चला आपण जास्तीचा वेळ आपण करू नका.
पण आता सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय चला मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दर्शनला आपण पाहतोय. दुर्गेश आणि अभिषेक ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी धाबा बनवायच्यात 58. आणि आता मात्र जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल. आरबी अध्यक्ष प्रवीणजी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल तर फळेगाव संघ जिंकला तर. आरबी वायचे अध्यक्ष प्रवीणजी यांच्या वतीनं फळेगाव संघाला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडू. ओ पहिला चेंडू वेगाने हाताळलाय आणि हा चेंडू आलाय डॉट. आज चांगला खेळ राहिलाय या टीम फळेगावच्या वतीनं. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे, फलंदाजी देखील कमालीची राहिल्या आणि दानबाब संघाकडे देखील चांगले बॅटर्स देखील आहेत. त्या अनुषंगाने ही मॅच रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. ओ बिगिट. चेंडू हवेत. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप. झेल घेणं गरजेचं होतं कारण की दुर्गेशचा हा झेल होता आणि इथे मात्र झेल ड्रॉप आणि तत्पूर्वी या 2 धावा. गोलंदाज तयार आणि आता मात्र हा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी राहिले मैदानाच्या आतमध्ये. दोन धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज दर्शनच्या वतीनं आपण पाहतोय. झेलची संधी होती, झेल सुटला परंतु कमबॅक गोलंदाजाचा राहिलाय. हो वेगानेच इथे मात्र चेंडू हाताळलाय. यष्टीरक्षकाने चुकी केलाय आणि आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण विनोदचं राहिलंय. कौतुक करावं लागेल विनोदचं. आणि वाईट +3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. एक धाव जरूर विनोदने इथे वाचवली आपल्या संघासाठी. 2च धाबा धावलेत. अर्धच 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता मात्र थोडंसा लेंथ मधून भरकटत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं दुर्गेश आणि त्याच्या सोबतीनं अभिला आपण पाहतोय. हो अपड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक मिड ऑफला आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फेकी केली नव्हती अगदी मिड ऑफचे क्षेत्ररक्षक विष्णूने कारण की त्याला देखील माहित आहे एक धाबेचं महत्व गरजेचं. जर फेकी झाली कुठेतरी बॅकअप आल्यानंतर धाबा एक्स्ट्राच्या मिळू शकतील. त्या अनुषंगाने धाबा वाचवणं गरजेचं. तर सध्याच्या घडीला टीम फळेगावसाठी धावसंख्या धावफलकावरती 5 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज देखील. आता जशी प्रशंसा केली आता मात्र लेंथ मधून भरकटता काहीसं व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये चेंडू फेकला. आमचे हारी सर चेक करतील नक्कीच पिचिंग आउटसाईड आहे की काय. पंचांचा बाईटचा इशारा. काही मर्यादा आहेत काही नक्कीच या ठिकाणी मात्र अनुशासन आहे क्रिकेटचं देखील. पट्टीवरती चेंडू जर पडला तर मग तुम्हाला नो नाही आहे. पट्टीच्या बाहेर असेल तर मग नो असेल. हे देखील अनेक मर्यादा आपण पाहतो आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केला. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो हा चेंडू थोडासा खाली राहतोय आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 4 डॉट बॉल फेकलेत. 2 वाईट देखील आलेत. एक झेल ड्रॉप देखील झाला आणि भरपूर काही घडलंय. गोलंदाज तयार. ओ आता पुणेच्या काहीसं वेगळं करण्याच्या प्रयत्नात वाईट चेंडू आलाय आणि आता मात्र
3 वाईट्स जरूर आलेत, परंतु धावा जरी आपण विचार केला तर फक्त 7 धावा धावफलकावरती आहेत. कौतुक गोलंदाजाचं देखील असेल, जरी वाईट फेकतोय परंतु मोठे फटके तो मारू देत नाहीये. आडव्या बाटण्या ऑन साईडला, हा देखील चांगला चेंडू हाताळलाय आणि एकच जावेल मिस्टर हॅरी. अंतिम त्या ठिकाणी मात्र चेंडूवरती आले सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. आता जिंकण्याचं समीकरण 18 चेंडू आणि 18 मध्ये धावा बनवायच्यात 50 धावा. 18 चेंडू 50 धाब्यांची आवश्यकता. येस, कम ऑन डीजी. धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदेश. हो, इथे मात्र लेन खेचली होती. हाफ ट्रॅकर होता, क्षेत्ररक्षक पोचतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. आणि आता बऱ्याच वेळाने स्ट्राईक अभिषेकला मिळते. दुर्गेशने आज थोडंसं नाराज केलं त्यांच्या नक्कीच पाठीराख्यांना, कारण की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवता आला नाही आहेत. 4 डॉट बॉल त्याने खेळून काढले. आणि जर एक मॅचमध्ये एक फिल्डरचा एक खेळाडूचा वेळ असतो, टाईम असतो. जर आपल्या बॅटला बॉल लागत नाही तर नॉनस्ट्राईक यांच्या बॅटरला कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं होतं. तसं झालं नाहीये, परंतु आता बऱ्याच वेळानं स्ट्राईक मिळाली आहे आज बॅटर अभिषेकला. पाहावं लागेल अभिषेक काय करेल मधाच्या आतमध्ये. ओ, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला फेकलं आणि बॉल येण्याच्या आधी बॅट देखील फिरवली आणि हा चेंडू आलाय डॉट. डॉट बॉल मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओ, विकेट. आणि इथे मात्र कमालीचा स्ट्रोक खेळाडू कक्षाच्या दिशेनं लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दमदार षटकार. हा फटका देखील दमदार आणि आउटफील्ड फास्ट. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सुंदर संगीत होता संध्याकाळच्या सत्रामध्ये. आमचे डीजे मास्टर देखील वाजवतात. विश्लेषण आपण करणारच आहोत, परंतु पाहावं लागेल आता मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. पंचांनी बिमर घोषित केलाय. पंचांनी बिमर जरूर घोषित केला. आणि आता मात्र पुढील चेंडू असेल फ्री हिट. एबीपी माझाची टॅकलाईन उघडाडवले पाहणीत. पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 धाव आहेत.
अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या 38-38 धावा अजूनही बनवायच्यात. चेंडू शिल्लक असतील 14. फ्री हिटचा चेंडू आलाय इथे मात्र हा डॉट बॉल आणि हा ऍक्शन आमच्या पंचांचा. कॉम्बिनेशन चांगलं आहे आमच्या पंचांचं देखील. आय टू आय कनेक्शन देखील आहे. अनेक वर्षांचा अनुभव त्यांना आमच्या सोबत आहे. अनुषंगाने योग्य तो निर्णय ते आमच्यापर्यंत पोहोचवतात, प्रेक्षकांची मने जिंकतात. बाळा माने सरांचं देखील कौतुक. आणखी एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकामध्ये बनले 20. आता उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या 38. टीम मीटिंग नका करू तुम्ही फळेगाव संघ, कारण की 6 वाजलेले आहेत. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 वाजून 3 मिनिटं झाल्यात. या षटकासाठी आता टायमर सेट असेल. 2 षटकांसाठी आता टायमर सेट असेल. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. टायमर सेट केला जाईल. पंचाने देखील स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे. खुशाल गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि आता टायमर सेट आहे. टीम फळेगाव आपण लक्ष असू द्या. 6 वाजून 4 मिनिटांनी आता हा चेंडू फेकला जातोय. हो, इथे शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि तत्पूर्वी इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर लेग बायची एक धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. हो, आता मात्र इथे लेग स्टिक सोडली आहे. पंचांचा वाईटचा इशारा. गोलंदाज तयार. खुशाल ऑन दी मार्क. ओ, बिगिट केलाय. मिस टायमिंग. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तत्पूर्वी इथे मात्र धावा मिळतील 2. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज दुर्गेश बाद. गोलंदाज तयार आणि नवीन बॅटर बदलशात वैभव दाखल झालाय आणि आणखी एक डॉट बॉल. वैभवला देखील थांबवलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. युवा गोलंदाज, कामगिरी दमदार. खुशालला आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि आता फळेगाव संघ देखील चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं. या संघाचं 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावींची आवश्यकता आहे. गावदेवी क्रिकेट संघ फळेगाव मधाच्या आतमध्ये ऍक्शन मोड वरती आहे. हो, अतिरिक्त बाउन्स आणि पंचांनी नो घोषित केला, कारण की याआधी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांनी केला होता. त्या अनुषंगाने लगेचच दंडित केला आणि आता फ्री हिटचा चेंडू. बाळा माने सर आणि आमचे हॅरी सर, हिरामनजी खरकर सर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता हा फ्री हिटचा चेंडू असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट.
पंचांनी परत नो घोषित केला आणि त्याच्यावरती चौकार. इथे मात्र हा आलाय चौकार, नो वरती चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 30. सामना अजूनही बॅलन्स आहे. आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये धावा बनवायच्या 28. कुशल मोमेंटला सामना, फ्री हिटचा चेंडू समोर ॲज अ बॅटर वैभव. हा देखील हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती क्षेत्ररक्षक सज्ज होतील डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तत्पूर्वी इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, माफ करा कारण की आपला अँगल थोडासा आपण बाजून या अनुषंगाने इथे या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 32 धावा धावफलकावरती 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता असेल. 2 नो आले, त्याच्यावरती चौकार आला. सामन्यामध्ये पुनश्च कमबॅक झालाय शिवतेज दानबाब या संघाचा. 4 बॉल झालेत कारण की 2 नो 1 वाईट आलाय आणि आता जिंकण्याचं समीकरण 8 मध्ये 26 बनवायचे आहेत. ओ हुक केलाय क्षेत्ररक्षक, तिथे पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. आणि इथे मात्र मधाच्या आतमध्ये रोमहर्षकता पाहायला मिळेल कारण की आता जिंकण्याचं समीकरण 7 चेंडू आणि 7 मध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. हा निर्णायक चेंडू असेल. 7 मध्ये 22 बनवायचे आहेत. 7 मध्ये 22. गोलंदाज कुशल वरती जबाबदारी आहे. 7 चेंडू आणि 22 धावा बनवायच्यात. पंचांनी नो घोषित केलाय, ओव्हर स्टेपिंगचा नो. यस, बाहेर, पिचच्या बाहेर चेंडू आहे. पिचच्या बाहेर आणखी एक नो. सामन्यामध्ये आता पुनश्च कमबॅक, फ्री हिटचा चेंडू. आता सामना आलाय कुशल मोमेंटला. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू निर्णायक असेल. 7 चेंडू आणि 21 धावा अजूनही बनवायच्यात. बॅटची लिडिंग एज आहे. फ्री हिटचा चेंडू जरूर आहे. हो, मैदानाच्या आतमध्ये झेल तर ड्रॉप झालाय परंतु 1 धाव मिळाली आहे आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 38. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस, कम ऑन डीजे. म्हणजे आपण असं देखील म्हणू शकतो की आता 80% सामना हा फळेगाव टीमच्या दिशेनं आणि 20% सामना फक्त दांडगाव संघाच्या दिशेनं. आता कोणाचं पारडं जड होईल पाहू शकता आणि 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकारासाठी मनोजी चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि इथे आडव्या बाटण्या ऑन साईडला चांगला स्ट्रोक. सोन्या इथे मात्र धावतोय आणि तत्पूर्वी या 2 धावा घेतल्या जात आहेत. आता करायचं काय तर 5 मध्ये 3 षटकार मारायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन आता करावं लागेल कारण की आता गोलंदाज
अंतिम षटकामध्ये देवेशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मागील मॅचमध्ये देखील त्याची राहिली होती आणि आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाबींची आवश्यकता. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे, एका बाजूला फळेगाव दुसऱ्या बाजूला दानबाव. हो, चांगली गोलंदाजी राहिली आहे, मोठा फटका मारू दिला जात नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट होत आहेत. चांगलं बॅटल पाहायला मिळालं. 2 मध्ये फक्त 4 बनल्यात, आता 4 मध्ये 16 बनवायच्यात. याचा अर्थ असा की आता 4 चेंडू मध्ये 4 चौकार मारावे लागतील. सामना आता मात्र कुशल मोमेंटला आहे. एखादा षटकार किंवा चौकार इथे येणं गरजेचं आहे. या चेंडूवरती गोलंदाजी ट्रॅक वरती देवेश, समोर याचं बॅटर वैभव. शेपआउट करून खेळले, क्षेत्ररक्षक धावतायत, आउटफील्ड फास्ट. ओहो, क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय, कौतुक करावं लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक करणचं आणि या 2 धावा आल्या. 3 मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. एफर्ट्स लाजवाब. आपण ऍक्शन रिप्लाय पाहतोय आणि भरधाव वेगाने अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला गेले आणि इथे मात्र या धावा वाचवल्या. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 मध्ये धावा बनवायच्या 14. 2 मोठे फटके, 2 षटकार, सामन्याचं चित्र वेगळं आणि आता जबाबदारी असेल आज बॅटर वैभव वरती. 3 मध्ये 6 खर्च केल्यात, आता 3 मध्ये धावा बनवायच्या 14. कोण जिंकेल सामना, टीम दानबाव की टीम फळेगाव? 3 मध्ये 14. गोलंदाज तयार, ऑन द मार्क देवेश, समोरचं बॅटर वैभव. इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब पाहायला मिळाले. हो, मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय आणि इथे मात्र चेंडू जरूर अडलाय, नशिबाची साथ मिळाली आहे आणि चालू काय मैदानाच्या आतमध्ये तर तब्बल 4 धावा पळून काढल्यात. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा आल्या आणि सामन्यामध्ये ट्विस्ट. सामना अजूनही बॅलन्स आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची गोलंदाजी तो करतोय. आता 2 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. जर 1 धाव आली असती तर कदाचित इथे मात्र वेगळं चित्र असतं. मी तर म्हणेन थोडीशी घाई केली सोन्याने देखील आणि बॅकअप देखील क्षेत्ररक्षकांचा तिथे चांगला मिळाला नाही आहे. आता 2 चेंडू 10 धावा, 1 षटकार 1 चौकार आणि या चेंडूवरती हा कारनामा करावा लागेल. 1 षटकार किंवा चौकार जर आला तर सामना बॅलन्स होईल. समोर ॲज अ बॅटर आपण पाहतोय वैभव, ज्याने चांगला कमबॅक केला, परंतु दुर्गेशचा विचार केला तर त्याने 5 चेंडू डॉट खेळून काढले होते. त्याच्यापैकी 1-2 चेंडू आता असते तर कुठेतरी सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु आता कुशल मोमेंटला सामना 2 मध्ये 10. ओ, रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल आलाय. सामन्यावरती वर्चस्व झाले फळेगावचं. 1 चेंडू शिल्लक आहे, जर खराब चेंडू आला त्याच्यावरती इथे मात्र चांगला स्ट्रोक खेळावा लागेल आणि आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता. एक चेंडू 10 धावा. आता समीकरण वेगळा, जिंकण्याच्या अखीच उंबरड्यावरती आपण पाहतोय. ते गावदेवी फळेगावला कौतुक करावं लागेल. सर्वांचं ज्या पद्धतीचं प्रदर्शन राहिलं आहे, अभिनंदन करण्याआधी हा चेंडू पाहणं गरजेचं आहे. जर इथे भीमर आला तर मग काहीतरी वेगळं होईल, यात मात्र शंका नाहीये. चला मॅच ऑन करा, जास्तीचा वेळ तुम्ही आता खर्च करू नका, पॅनल्टी लागेल, नाहीतर या गोष्टीची आपण नोंद घ्या. 1 मध्ये 10 बनवायचे आणि एवढा तुम्ही जर वेळ घेत असाल तर कुठेतरी कामगिरी खराब म्हणावी लागेल. हो, चांगला चेंडू आणि इथे मात्र पंच सामना फिनिश करू नका. आयोजक आपण इकडे या, आयोजक आपण इकडे या. कल्पेश दादा थोडासा ऍक्शन घेतला 12th मॅनने, कारण की त्यांचा 12th मॅन इथून नाही आहे. तर नक्की घडलंय काय मताच्या आतमध्ये, तर तुम्ही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. पंच नक्की निर्णय का असेल, पॅनल्टी असेल की नो बॉल असेल, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा.
शेवटचा चेंडू पडण्याआधी 12th मॅन त्यांचा गेला होता. त्यांच्या 12th मॅनने आता ऑब्जेक्शन घेतलं आहे जरूर, परंतु आता निर्णय आमच्यापर्यंत पोचवायचा आपण. पॅनल्टी असेल आय थिंक सो 2 धावांची पॅनल्टी. ती मायनस जरी केली तरी सुद्धा सामना विजय झालाय टीम फळेगाव संघ. फळेगाव संघाचं आम्ही अभिनंदन करू. हार्ड लक टफ लक टीम दानभाव आपलं देखील मनपूर्वक असेल आभार. हॅरी सर या, आपला सन्मान केला जाईल. आज हॅरी सर देखील आमच्यासारखेच एक दिवस या स्पर्धेला उपस्थित राहिले. उद्या आमच्या